नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण हळदीची पूर्व मशागत आणि हळदीची लागवडची पूर्वतयारी करत आहोत। तर हा डेपो पहा, आपण 1 महिन्यापूर्वी शेणखताचा डेपो बनवला होता। याच्यात पूर्ण डिकम्पोजिंग झालेला आहे, 1 नंबरचा खत बनलेला आहे। ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, पीएसबी आणि केएमबी याच्यामध्ये टाकलेलं होतं। तर हा जो डेपो आहे हे पहा, मस्त डिकम्पोजिशनची प्रक्रिया झालेली आहे। आणि जे फंगल कच्चं शेण टाकू नका असं जे आम्ही म्हणतो, तर हे फंगल इन्फेक्शन असतं बघा। हे फंगल डिकम्पोजिशन जर झालं तरच आपल्या रानामध्ये बुरशी ही हानिकारक बुरशी वाढत नाही आहे। आणि हानिकारक जर बुरशी नाही वाढली तरच आपल्या पिकाचं संरक्षण चांगल्या प्रकारे होतं। त्यामुळे असं बेडवर कुजलेलं शेणखत टाका, कच्चं शेण टाकू नका, ही विनंती। तर कुजलेलं शेण असं बेडवर टाकून घ्यायचं पहिल्यांदा। त्याच्यानंतर रासायनिक खताचा सॉईल टेस्टी झाल्यानंतर जो डोस येईल रासायनिक खताचा, तो रासायनिक खताचा डोस यावर टाकून द्यायचा। रासायनिक खताचा डोस टाकल्यानंतर आपण 6 इंच बाय 12 इंच म्हणजेच हे बेड आहे, तर हे बेड ह्या इथं एक कंद टाकायचा आणि 6 इंच अंतर सोडायचं, इथं एक कंद टाकायचा, म्हणजे 6 इंच आणि 6 इंच आणि इथं 12 इंच होईल। इथं 12 इंचावर एक कंद टाकायचा आणि इथं परत 6 इंचावर कंद टाकायचा, म्हणजे हे अंतर जे आहे हे 2 ओळीतलं अंतर होईल 12 इंच आणि 2 कंदातलं अंतर होईल 6 इंच। 6 इंच बाय 12 इंचावर आपल्याला लागवड करायची आहे असं। आणि परत एकदा विनंती आहे की कच्चं शेण बेडवर टाकू नका। कच्चं शेणवर जर बेडवर टाकलं तर परत प्रॉब्लेम क्रिएट करतं, ही गोष्ट लक्षात घ्या। तर या हिशोबानं खताची हळदीची पूर्व मशागत अशी करून घ्यायची। हे जे बेड आहे, बेड आपण 4 फुटावर मारलेला आहे, 4 ते 4.5 फूट बेडचं अंतर। आणि त्या बेडवर आपल्याला 6 बाय 12 इंचवर हळदीची लागवड करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने शेणखत टाकून द्या। आणि शेणखत टाकल्यानंतर बेसल डोस जो आहे आपला, माती परीक्षण केल्यानंतर जो बेसल डोस आपल्याला मिळतो त्या हिशोबानंच बेसल डोस रासायनिक खताचा टाकून द्यावा। इतरत्र कोणतेही दुकानदाराच्या मनानं किंवा कोण्याही शेतकऱ्यांच्या मनानं किंवा कोण्याही ॲग्रीनामोस्टच्या मनानं खतं घेऊन विनाकारण शेतामध्ये टाकू नका। कारण ज्या खताची अवेलेबिलिटी आपल्या रानामध्ये आहे तेच जर खतं आपण टाकतो तर आपल्या शेतामध्ये जे कंटेन्स अवेलेबल आहेत तेच परत कंटेन्स डबल जातील। आणि दुसरी गोष्ट, जे कंटेन्स आपल्या शेतामध्ये नाही येतं ते कंटेन्स आपल्या शेतामध्ये जाणार नाहीत। त्यासाठी ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीचं अगोदर माती परीक्षण करून घ्या। आणि माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की कोणत्या घटकाची कमतरता आहे। ज्या घटकाची कमतरता आहे तेच घटक रासायनिक खत म्हणून घ्या आणि तेच घटक आपण बेसल डोसमध्ये टाकून द्या। आलं लक्षात? या हिशोबानं माती परीक्षण करून घ्या। माती परीक्षण केल्यानंतर जे रिकमेंडेड डोस असेल तोच अपलोड करा। विनाकारण कोण्याही दुकानदाराच्या मनानं किंवा कोण्याही ॲग्रोनॉमिस्टच्या मनानं विनाकारण खतं टाकू नका। कारण शेतकरी मित्रांनो, एक खताचं पोतं आज 1500 ते 1850 रुपयापर्यंतचा रेट गेलेला आहे 50 किलोचा। म्हणजे विचार करा, 3500 ते 3800 रुपये क्विंटल खत मिळतं आपल्याला। तर एवढ्या महागाचं खत टाकू नका आणि जे गरजेचं नाही आहे ते टाकू नका विनाकारण। जे गरजेचं आहे तेच टाका, म्हणजे तुम्हाला तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन जास्त येईल। नाहीतर असं होईल की खर्च जास्त होणं आणि उत्पादन कमी होणं याचे कारणच हे आहेत की डोळे झाकून शेती करणं। आलं लक्षात? तर डोळे झाकून शेती करायची नाही, डोळे उघडे ठेवून शेती करायची। आणि दुसरी गोष्ट, ज्या घटकाची आवश्यकता आहे, ज्या न्यूट्रिशनची आवश्यकता आहे तेच न्यूट्रिशन आपल्या सॉईलमध्ये टाकायचं। म्हणजे काय होईल, एक तर पैशाची पण बचत होईल, दुसरी गोष्ट आपल्या पिकांना जे कंटेन्स अवेलेबल पाहिजे होते तेच कंटेन्स पुरवल्या जातील। तिसरी गोष्ट, विनाकारण मातीमध्ये जर कंटेन्स गेले तर आपल्या जमिनीची सुपीकता बिघडते, आपली जमीन कम्पॅक्ट होते, याच्यापासून आपली जमीन वाचेल। आणि तिसरी गोष्ट, आपल्या खिशाचं पण बजेट
हे कमी राहील, उत्पादन जास्त होईल, यील्ड जास्त येईल आणि बजेट हे कमी लागेल, खर्च कमी लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्या. कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल याकडे लक्ष द्या. आपली जमिनीची सुपीकता कशी टिकवून ठेवता येईल याकडे लक्ष द्या. त्यामुळेच आपली क्रॉप ट्रीटमेंट आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक महाराष्ट्र. तर ज्यांना क्रॉप ट्रीटमेंट पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 9623066788. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवर जा. पांडुरंग यादव या नावानं चॅनल आहे यूट्यूबला, आणि शेतीशाळा या नावानं पण चॅनल आहे. तुम्ही क्रॉप ट्रीटमेंटचे व्हिडिओ पाहू शकता किंवा जास्तीत जास्त उत्पादन काढलेले व्हिडिओ, हायेस्ट उत्पादन काढलेले व्हिडिओ, क्वालिटीचे उत्पादन काढलेले व्हिडिओ पण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू मित्रांनो. जय जवान जय किसान. वंदे मातरम.